नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र. आपण भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया, भारताचा विदेशी व्यापार कसा आहे या प्रकरणाचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात करणार आहोत. भारताचा विदेशी व्यापार 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता. म्हणजे ब्रिटिशांचं साम्राज्य आपल्या भारतावरती होतं. त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार हा त्या काळामध्ये वसाहतवादी होता. भारत हा औद्योगिक राष्ट्रांना, विशेषतः इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती घडली होती त्या इंग्लंडला कच्च्या मालाची त्या काळामध्ये सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये निर्यात करत होता आणि इंग्लंडला कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंची आयात भारतात होत होती. म्हणजे अशा प्रकारच्या परकीय व्यापारावर अवलंबून असल्यामुळे भारताचे औद्योगिकरण सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होऊ शकलं नाही. त्यामुळे अनेक स्वदेशी जे उद्योग होते, कारण इंग्रजांची वसाहत भारत होता, त्यामुळे अनेक स्वदेशी उद्योग जे होते ते बंद पडले, त्याचा ऱ्हास झाला. परंतु जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, त्या दुसऱ्या महायुद्धानंतर जे अविकसित देश होते त्या अविकसित देशांनासुद्धा स्वातंत्र्य मिळालं आणि मग त्या राष्ट्रांनी परकीय व्यापाराकडे एक गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला तर ब्रिटिशांची वसाहत होता. भारताचा जो विदेशी व्यापार हा वसाहतवादी होता. इंग्लंडला आपण निर्यात करायचो, पण त्याचा पैसा जो आहे तो इंग्लंडलाच मोठ्या प्रमाणात मिळायचा. अशा प्रकारचं धोरण जे भारताचे स्वतःचे व्यवसाय होते, औद्योगिकरणाचे हस्तउद्योग जे होते ते सुद्धा त्या काळात इंग्रजांनी बंद पाडले. स्वदेशी उद्योग जे आहेत ते बंद पडले, त्याचा ऱ्हास झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परकीय व्यापाराकडे एक गुंतवणूक म्हणून पाहण्यास आपल्या भारतासारख्या राष्ट्राने सुरुवात केली. भारताचा आपल्याला विदेशी व्यापाराचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये भारताचा अंतर्गत व्यापाराचा अर्थ काय आणि विदेशी व्यापाराचा अर्थ काय. अंतर्गत अगोदर आपण समजून घेऊया आणि नंतर विदेशी समजून घेऊया. भारताचा अंतर्गत व्यापार म्हणजे काय? जो आपला देश आहे त्या देशाच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत देशात केली जाणारी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री म्हणजे देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार होय. म्हणजे राष्ट्राच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत, आपल्या भारताच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्या सीमेच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री, त्यालाच अंतर्गत किंवा देशांतर्गत किंवा गृह व्यापार असं म्हटलं जातं. आता अंतर्गत व्यापारामध्ये काय, आपण उदाहरण द्यायचं झालं तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. मग महाराष्ट्र राज्यामध्ये जे उत्पादन होतं त्या वस्तूंची विक्री जी आहे इतर राज्यामध्ये म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात जी राज्य आहेत, हिमाचल प्रदेश, पंजाब या वेगवेगळ्या राज्यामध्ये केली जात असेल तर अशा व्यापाराला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणतो किंवा देशांतर्गत व्यापार असं म्हणतो. म्हणजे भारताच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्या सीमारेषेच्या अंतर्गत हा व्यापार प्रामुख्यानं केला जात असतो. भारताच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्या भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत हा व्यापार केला जातो, त्याला आपण अंतर्गत. म्हणजे महाराष्ट्रातलं उत्पादन करणं आणि देशातल्या इतर राज्यांना त्या वस्तूंची विक्री करणं किंवा इतर त्याला आपण अंतर्गत व्यापार किंवा इतर गुजरातमध्ये तयार करणं आणि इतर राज्यांना विकणं त्याला आपण काय म्हणतो, अंतर्गत व्यापार म्हणतो. भारताचा विदेशी व्यापार म्हणजे काय? विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशांना केला जाणारा व्यापार. म्हणजे भारताचा अमेरिकेशी, भारताचा चीनशी, भारताचा जपानशी, भारताचा सौदी अरेबियाशी, भारताचा कुवेतशी होणारा व्यापार याला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असंही म्हणतात. या ठिकाणी प्राध्यापक मॅक्स ऑसरमन आणि हल्टमन यांनी विदेशी व्यापाराची व्याख्या सांगितलेली आहे. काय म्हटलेले त्यांनी, विविध देशातील रहिवाशामध्ये चालणाऱ्या व्यापारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होत असतो. म्हणजे वेगवेगळे जे देश आहेत, भारत आहे, पाकिस्तान आहे, चीन आहे, अमेरिका आहे, रशिया आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे,
जे हे वेगवेगळे देश आहेत त्या देशातील रहिवासी म्हणजे त्या देशात जे राहणारे रहिवासी आहेत त्या रहिवाशामध्ये चालणारा जो व्यापार आहे त्या व्यापारांचा समावेश प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होत असतो. म्हणजे एका देशातल्या वस्तू दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या देशातल्या वस्तू आपल्या भारतामध्ये आणणं याला आपण विदेशी व्यापार असं म्हणतो. या विदेशी व्यापाराचा आपल्याला प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. भारताचा विदेशी व्यापाराचाच अभ्यास आपल्याला प्रकरणाचं नावच आहे भारताचा विदेशी व्यापार, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया, याचाच अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता विदेशी व्यापाराचे प्रकार कोणकोणते आहेत तर 3 प्रकार आहेत. एक आहे आयात व्यापार, दुसरा आहे निर्यात व्यापार आणि तिसरा आहे पुनर्निर्यात व्यापार. आता आयात व्यापार कशाला म्हणायचं? भारताचा विदेशी व्यापार त्याचे 3 प्रकार, त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे आयात व्यापार. आयात व्यापार कशाला म्हणायचं तर एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू आणि सेवांची खरेदी म्हणजेच आयात व्यापार होय. बघा, एका देशाने म्हणजे आपल्या भारताने अमेरिकेकडून केलेली खरेदी किंवा स्वदेशाकडून परदेशातील वस्तू आणि सेवांचा केला गेलेला आंतरप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. म्हणजे स्वदेशा म्हणजे भारताकडून परदेशातील ज्या वस्तू आणि सेवा आहेत, अमेरिकेच्या असतील, इंग्लंडच्या असतील, फ्रान्सच्या असतील, त्यांचा केला गेलेला आंतरप्रवाह, वस्तू आणि सेवांचा आंतरप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. उदाहरण द्यायचं झालं तर भारत हा जो देश आहे हा देश इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशाकडून पेट्रोलियमची पदार्थाची काय करत असतो? आयात करत असतो. याला आयात व्यापार असं म्हणतात. म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू आणि सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू आणि सेवांची केलेली खरेदी या शब्दाला या ठिकाणी किंमत आहे. खरेदी महत्त्वाची आहे. म्हणजे भारताने इतर देशाकडून खरेदी केली तर त्या वस्तू भारतात येतात त्याला आपण आयात असं म्हणतो. म्हणजे एका देशाने म्हणजे भारताने इराक, इराण किंवा कुवेत, सौदी अरेबिया या देशाकडून जे पेट्रोलियम पदार्थाची आपण आयात करतो त्यालाच आपण आयात व्यापार असं म्हणतो. खरेदी करतो म्हणजे आपण काय करत असतो? आयात करत असतो. दुसरा आहे निर्यात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेले वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार. म्हणजे बघा, एका देशाने मगाशी आपण सांगितलं आयात व्यापारामध्ये आपण खरेदी केलेली वस्तूंची संख्या, निर्यात व्यापारामध्ये एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तूंची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात केल्या जाणाऱ्या वस्तूंचा बहिर्प्रवाह हा निर्यात व्यापारामध्ये असतो. म्हणजे भारतातून चीन असेल, हाँगकाँग असेल, सिंगापूर असेल या देशांना चहा, तांदूळ, ताग यासारख्या वस्तूंची निर्यात भारताकडून केली जात असते. त्याला आपण निर्यात असं म्हणतो. म्हणजे भारत ज्या ज्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या इतर देशातील लोकांना विक्री करत असतो त्याला आपण निर्यात म्हणतो. म्हणजे भारतीय लोकांनी खरेदी करणं त्याला आपण आयात म्हणतो. भारताच्या नागरिकांनी वस्तूंची खरेदी करणं याला आपण आयात म्हणतो आणि भारताच्या लोकांनी परदेशात वस्तू विकणं याला आपण निर्यात म्हणतो. हा आयात व्यापार आणि निर्यात व्यापार 2 प्रकार झाले. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पुनर्निर्यात व्यापार. हा महत्त्वाचा प्रकार आहे. वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. म्हणजे वस्तू आयात करायची, त्यावर प्रक्रिया करायची आणि ती परत त्या वस्तूची निर्यात करायची, याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आपली भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता. सुरुवातीला कच्चा माल ब्रिटिशांनी भारतातून नेला. अगदी कापड बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल कापूस हा भारतातून नेला. कापड इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीमध्ये जी घडली होती त्या ठिकाणी सूतगिरण्यामध्ये चांगलं कापड तयार केलं आणि तेच कापड परत भारतात विकायला आणलं. याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. किंवा दुसरं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, जपानकडून रेडिओ असेल किंवा वॉशिंग मशीन आपण म्हणतो, धुलाई यंत्र असेल किंवा दूरदर्शन संच, टेलिव्हिजन असेल यासारख्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात जपान हा देश इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशाकडून करत असतो. म्हणजे रेडिओ बनवण्यासाठी किंवा धुलाई यंत्र किंवा वॉशिंग मशीन किंवा टेलिव्हिजन, दूरदर्शनसारखे बनवण्यासाठी जपान काय करत असतो? जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशाकडून कच्च्या मालाची म्हणजे छोट्या छोट्या स्पेअर पार्टची तो आयात करत असतो आणि त्यावर प्रक्रिया जपानमध्ये केली जाते आणि मग
दूरदर्शन संच, धुलाई अशी वॉशिंग मशीन किंवा धुलाई यंत्र किंवा रेडिओ हा जपानकडून जगातल्या इतर देशांना तो विक्री केला जातो. याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. म्हणजे भारताच्या विदेशी व्यापाराचे प्रकार हे प्रामुख्यानं 3 आहेत. एक आयात व्यापार, दुसरा निर्यात व्यापार आणि तिसरा पुनर्निर्यात व्यापार. आज आपण फक्त काय भारताचा अंतर्गत व्यापार म्हणजे काय, भारताचा विदेशी व्यापार म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि भारताच्या विदेशी व्यापाराचे प्रकार कोणते याचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या विदेशी व्यापाराची भूमिका काय आहे याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.